बोलून घेतो. व्यासपीठावरील मान्यवर सगळे शिक्षक आणि माझ्या मित्रांनो, मी 4थी नंतर जेव्हा स्कूल चेंज केली तेव्हा त्याच्या आधी भरपूर कार्यक्रमात सहभागी वगैरे झालं, पण नंतर स्कूल चेंज केली त्यामुळे नवीन सगळे तेव्हापासून जे स्टेजवरती यायचं बंद झालं. त्यानंतर आज मी स्टेजवरती आलो पुन्हा. वगैरे काही नाही, कॉलेज म्हटलं की काही गोष्टी असतात किंवा ज्याला अजून एक महत्वाची गोष्ट असते म्हणजे त्या कविता. लिहायला लागलं त्याला कविता म्हणतो. आता ते थोडं काही कॉलेजवर शिकले, आता त्याला धडा म्हणाला की कविता, ते फक्त तुमच्यावर. कॉलेज म्हणता म्हणता शाळाच पत्रात पडली. कॉलेज म्हणता शाळाच पत्रात पडली, तरी भरपूर फरक पडला होता. स्टुडंटचे आम्ही ग्रुपचे बंद होतो. कित्येक वयाप्रकारांचे होते वाहणारे कधी थंडगडीत पडले होते. त्याची जागा एका वही मावणाऱ्या शासनाची घेतली. संपूर्ण भरलेल्या पाऊसऐवजी आता फक्त एकच पेन होता, तोही मित्राकडून कालच घेतलेला. संपूर्ण भरलेल्या पाऊसमध्ये आता फक्त एकच पेन होता, तोही मित्राकडून कालच घेतलेला. पळून चाललं का कुठे या धमकीत हिसकावले. ग्राउंडवर मुलांच्या धावपळीपेक्षा गाड्यात पार केलेल्या त्यांच्या रेस कॉलेजचे विनस ते कॉलेज तर थेट कधी खडकवासला पर्यंत जाऊन पोहोचल्या. ग्रुप तुमच्याबद्दल गळ्यात गळे घालून होणारे ग्रुप एंट्रीपेक्षा कानात हेडफोन घालून होणारी सोलो एंट्रीच पॉप्युलर झाली होती. आणि जे मात्र पहिल्या लेक्चरवर थेट शेवटच्या बेंचवर घेतले. शाळेतल्या लक्षात नाही का, मला माहितीये, फक्त आवाज जास्त करू नका इथून पुढे. शाळेतल्या प्रतिष्ठेत बांधलेल्या भगिनी इथेहून मात्र भाभी झाल्या. मात्र खटके उडवले ते एखाद्या बहिणीने. एरवी युएसपी परवाना करणारी पोरं ग्रीनरी पाहण्यासाठी थेट मात्र तिला अप्रोच करायचं अवघड जात होतं. ती समोर येतात एरवी डंकाळ्या फोडणाऱ्या पट्ट्या सायलेंट मोडवरती जात होती. त्यांचे डोळे सर्व काही बोलत होते, मात्र शब्द अपोजच राहिले. आता कॉलेज म्हटलं की अजून एक गोष्ट ती ते म्हणजे मोबाईल टेक्स्टिंग. आता हा थोडा पार्ट मी कॉपी केलाय, पण तो एक पोएटिक थोडासा मजेशीर असा इफेक्ट घडले माझ्याही बाबतीत असेच कधीतरी. आधीच्या स्टँडला जोडून घडले माझ्याही बाबतीत असेच कधीतरी. पाहत होती ती माझ्याकडे बराच वेळ आणि गेली नजून तशी. आलो मी बाणावर धावलं तिच्या मागे. पाहत होती ती माझ्या डोळ्यात आणि टवकारले तिने कान माझ्या शब्दांसाठी. मॅम अटेंडन्स मॅम प्लीज. काही घडामोडी याच्या कवितेत टाकण्याचा प्रयत्न केलाय. कोणालाही टार्गेट करत नाहीये,
फक्त आठवण मध्ये ग्रॅव्हिटीचे एक्सपेरिमेंट भलतेच पॉप्युलर झाले. मध्ये ग्रॅव्हिटीचे एक्सपेरिमेंट भलतेच पॉप्युलर झाले. मुलींच्या रिएक्शनला मुलींच्या ऍक्शनला मुलांची रिॲक्शन येणं साहजिकच होतं. फिजिक्सच्या एक्सपेरिमेंटचा तर केमला उभा राहायचा कंटाळा, यामुळे कॅल्क्युलेटेड रिझल्ट दाखवूनच बाहेर सगळ्यांना साहजिकच होतं. या सर्व भानगडीमध्ये स्टडी करायचं भावनाच गेलं. या सर्व भानगडीमध्ये स्टडी करायचं भावनाच गेलं. 2 वर्षांची धावपळ ती आता करावी लागली 2 महिन्यातच. सबमिशनच बनले एक मिशन. येत्या काही दिवसात परीक्षांची एक छोटीशी कटकट संपून आयुष्याच्या चक्रव्यूहात सापडणार. पहिले काही वर्ष भले नाही, मात्र कॉलेजची आठवण नक्की कधीतरी येणार. कॉफीचा वापरलेला कप हातात घेऊन गॅलरीत निश्चित मी पडलेला असणार. कधी लस्सी तर कधी हॉट चॉकलेटचे शॉट घेणारे मित्र कधीतरी मंद स्पीक करायला लागणार. समोरील झाडांच्या पानाप्रमाणे पावसाचे थेंब वेचणाऱ्या हातात वेचणाऱ्या तिची आठवण मागे येणार. इतक्यात ऐकू द्या, तिची आठवण येणार. इतक्यात अहो ऐकलं का, हे शब्द स्वप्न भंग करते. म्हणत कॉफीचा मग तसाच मी टेबलवर ठेवला आणि आपल्या आवाजाच्या दिशेने धावत कॉफी. आता प्रत्येक कवितेला एक असा थोडा फिलॉसॉफिकल असतो. ज्यांना समजतंय त्यांनी समजून घ्या, नाहीतर टेबलवर एक कॉफीचा मग तसाच वापरत राहणार. वातावरणातील थंडाव्याला उठेल. इतक्यात नव्हे, मात्र कॉलेजची आठवण नक्की येणार आणि हळूच मनाला एक तासन लावून